होममेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आता आहे गावी, म्हणजे माझ्या सासरी, आणि इथे नेटवर्क अजिबात नाही आहे। मी सकाळी 11 वाजता व्हिडिओ अपलोडला ठेवलं होतं, 5 वाजले आत्ता अपलोड झाला आहे व्हिडिओ माझा। तर थोडं लेट येतील व्हिडिओ, तर समजून घ्या, कारण का मी गावी आहे आणि इथं नेटवर्कचा इश्यू आहे। तर मी तुम्हाला भाकऱ्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे, आणि म्हणजे पाण्यावरच्या भाकऱ्या। माझ्या सासूबाई म्हणजे माझी आई, मी आई म्हणतो त्यांना, तर त्यांनी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते मी। तर सुरुवात करूया आपण पीठ कसं बनवून घ्यायचं ते। तर ॲक्च्युली मोठं पीठ लागतं ह्याला, थोडं भरडं म्हणतात। तर बारीक दळलेलं पीठ चालत नाही, मोठं दळलेलं पीठ लागतं। तर ते दळून आणायचं मोठं पीठ, आणि त्यानंतर भागवट करून घ्यायचं। भागवट म्हणजे चुलीवरती, आता आम्ही तर चुलीवरतीच करतात भाकऱ्या। तर पाणी उकळायला ठेवायचं, उकळत्या पाण्यामध्ये ते पीठ जे असतं आपण दळून आणलेलं ते घालायचं आणि ढवळायचं चांगलं, आणि मग ते परातीत काढून घ्यायचं, आणि मग थोडं थंड व्हायला ठेवायचं। आणि थंड झाल्यानंतर असं जरा करून चांगलं मळून घ्यायला लागतं। इथं मळणं खूप गरजेचं आहे। आता तुम्ही बघत असाल आई म्हणजे किती जास्त मळत आहेत, जरा पाणी लावून, थंड पाणी लावून मळत आहेत। तर एकदम म्हणजे एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे। मग सॉफ्ट झाल्यानंतर असा गोळा करायचा, जसं आई करत आहेत तसं। आणि तसं केल्यानंतर मग असं एक गोल तयार करण्यासाठी असा उंडा बनवायचा। उंडा बनवल्यानंतर जे वरचं येतं ते काढून बाजूला करायचं, आणि नंतर ते उंड्याने मग हाताने पहिले थोडी भाकरी होईस्तोपर्यंत, गोल होईस्तोपर्यंत हाताने करून घ्यायची, अशी दोन्ही हाताने। मग नंतर पाणी लावायचं परातीला, आणि त्यानंतर मग म्हणजे आपल्या हाताचा जे तळभाग असतो त्याच्याने दाबून करून घ्यायचं। मग थोडं मध्ये बोटाने दाबायचं। आता आई करत आहेत ते बघत असालच त्या पद्धतीनं। आणि उचलायला पण म्हणजे एका हाताला असंच ठेवायचं, आणि उचलताना सोपं पडतं। तर अशा पद्धतीनं हे करत राहायचं। आणि पाण्यावरची भाकरी याच्यासाठी म्हणतात की आम्ही पीठ लावून ह्याच्याने भाकरी बनवतो। तर इथे पीठ लावत नाहीत, पाणीच लावतात। पाणी लावूनच भाकरी तयार करतात। आणि म्हणजे जेव्हा तुम्ही आता बाळ बघत असाल तुम्ही काय करायला आहे, तर बाळ अजिबात करायला देत नव्हतं, मध्ये करत होतं। तर ह्याला एक गोष्ट असते की पीठ लावलं की पाणी तुम्हाला नंतर मग तव्यामध्ये घातल्यावर पाणी वरून लावावं लागतं। तर ह्या भाकरीला पाणी लावावं लागत नाही, कारण का दोन्ही बाजूंनी पाणीच असतं। त्यामुळे ह्या भाकरीला पाणी लावायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही आता परतू शकता। तर मग दुसरा गोळा घ्यायचा, आणि दुसरा आणि परत चांगला मळायचा। तर हे प्रत्येक वेळेला मळावं लागतं, जरा करून, एकदम मळून ठेवून करता येत नाही, तर घट होतं पीठ लगेच। आणि आता आई ऑलरेडी 2-3 भाकऱ्या केल्यात, मी दाखवत आहे व्हिडिओ तुम्हाला, कारण का मी बाहेर होते त्यामुळे थोडं लेट झालं मला, नाहीतर मी भागवट कसं करायचं ते पण दाखवले असते तुम्हाला। नेक्स्ट टाईम तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं तर भागवट कसं बनवतात ते पण मी दाखवेन तुम्हाला। आणि आता ही चूल पेटली आहे व्यवस्थित अगदी। तर आता इथं बघा असं थापून घ्यायचं आहे, थापून घेऊन नंतर मग हे करायचं आहे। तर एका साईडला थापून घेत आहेत आई भाकरी, आणि एका साईडला परतून घेतली आता। आणि पाणी लावूनच करायचं, पाणी लावलं की चिकटत नाही खाली, नाही तर मग चिकटणार ते। तर इथे परत एकदा फास्ट फॉरवर्ड करून मी दाखवत आहे। आणि अशा पद्धतीनं भाकऱ्या बनवायच्या, आणि परतून मग नंतर जेव्हा आपण पाणी लावत नाही, पण एक साईडनं भाजल्यानंतर दुसऱ्या साईडला परतवतो। त्यानंतर मग ती भाजल्यानंतर मग खाली चुलीकडे भाकरी ठेवतात, जेणेकरून ती भाकरी फुगेल, आणि मग दुसरी भाकरी तव्यावरती टाकतात। आता बघा तुम्ही इथं ही भाकरी भाजली आहे, तर ती फुगण्यासाठी हे करतात। आणि इथं पाणी मारत आहेत का, म्हणजे चूल पुढे येत आहे म्हणून। तर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही काहीतरी नवीन बघितलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा।